लातूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना राज्य शासनाचा पुरस्कार जाहीर झालाय। जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांना ऊर्जा मंत्रालयाचा ऊर्जा संवर्धन पुरस्कार जाहीर झालाय। ऊर्जा संवर्धनाच्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल त्यांचा गौरव करण्यात आला। वाशिमच्या रिसोड तालुक्यातील शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्यात। रिसोडमधील 200 पेक्षा अधिक शेतकऱ्यांनी सौर कृषी पंपासाठी अर्ज केले असून चिखली परिसरातील अनेक शेतकऱ्यांनी वर्षभरापूर्वी आवश्यक शुल्क भरूनही वीज जोडणी मिळालेली नाहीये। संबंधित एजन्सीकडून उडवाउडवीची उत्तरे दिली जात असल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी व्यक्त होते। भारतीय हवाई दलाची ताकद वाढणार आहे। मोदी सरकारने नवीन राफेल विमानांच्या खरेदीला मंजुरी दिली आहे आणि या फ्रान्ससोबतच्या राफेल कराराला सुमारे 3.25 लाख कोटींच्या कराराला मान्यता मिळाली। यापैकी 2.5 लाख कोटी 114 राफेल लढाऊ विमानांसाठी आहेत आणि उर्वरित रक्कम शस्त्र सुटे भाग आणि समर्थन पॅकेजसाठी। उत्तर प्रदेशातील संबल इथं सरकारी जमिनींवर बेकायदेशीरपणे बांधलेल्या बांधकामावर कारवाई करण्यात आली आहे। संबल न्यायालयानं दिलेल्या आदेशानंतर ही कारवाई करण्यात आली आहे। घटनास्थळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला होता। काँग्रेस खासदार राहुल गांधी यांचं संसदेतील सदस्यत्व रद्द करण्याची नोटीस भाजपनं दाखल केली आहे। त्यांच्याविरुद्ध कोणताही विशेषाधिकार प्रस्ताव आणला जाणार नाही। काँग्रेस खासदारानं भारत अमेरिका व्यापार करार आणि केंद्रीय अर्थसंकल्पावर हल्लाबोल केल्यानं ही कारवाई करण्यात आली। माजी लष्कर प्रमुख एम नरवणे यांच्या पुस्तक लीक प्रकरणात दिल्ली पोलिसांच्या विशेष कक्षानं पेग्विन इंडियाच्या टीमची चौकशी केलेली आहे। विशेष कक्षानं 15 महत्त्वाचे प्रश्न विचारणारी नोटीस जारी केली आहे। तसेच कंपनीच्या प्रतिनिधींना चौकशीसाठी बोलवण्यात आलं। मंत्री किरण रिजिजू यांनी लोकसभा अध्यक्षाच्या दालनात गेल्या आठवड्यात झालेल्या गोंधळाचा व्हिडिओ शेअर केला। 20-25 काँग्रेस खासदारांनी जबरदस्तीने सभापती ओम बिर्ला यांच्या दालनात घुसून त्यांना शिवीगाळ आणि धमकी दिल्याचा आरोप रिजिजू यांनी केला। दरम्यान या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय। दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर T20 वर्ल्ड कप स्पर्धेच्या ग्रुप ए मध्ये भारताचा मुकाबला नामिबियाशी होणार आहे। अमेरिकेविरुद्धच्या लढतीत कर्णधार सूर्यकुमार यादव वगळता इतर फलंदाजांनी निराशा केली होती। त्यामुळे आजच्या लढतीत भारतीय खेळाडूंच्या कामगिरीकडे नजरा असतील। T20 विश्वचषक स्पर्धेत नामिबियाविरुद्धच्या लढतीपूर्वी भारतासमोर दुहेरी संकट उभं टाकलंय। भारताचा तडाखेबंद सलामीवीर विशेष शर्मा अद्याप आजारपणातून सावरलेला नाहीये, तर सरावादरम्यान बुमराहच्या बॉलवर ईशान किशन दुखापतग्रस्त झालाय। त्यामुळे आजच्या लढतीत भारतीय संघात अंतिम 11 मध्ये कुणाला संधी मिळणार याकडे लक्ष लागलंय। श्रीलंकेने T20 विश्वचषक स्पर्धेत ओमानवर एकतर्फी विजय मिळवला। श्रीलंकेनं ओमानचा 105 धावांनी धुव्वा उडवला। श्रीलंकेनं ओमान समोर जिंकण्यासाठी 225 धावांचं मोठं आव्हान ठेवलं होतं। कुशल मेंडिस पवन रत्नायके आणि कर्णधार दसून शनाकानं अर्धशतकी खेळी करत श्रीलंकेच्या विजयात मोलाचा वाटा उचलला। T20 विश्वचषक स्पर्धेत अफगाणिस्तान विरुद्ध दक्षिण आफ्रिका रोमहर्षक झाली, तरी मॅचनंतर अफगाणिस्तानच्या खेळाडूंवर दंडात्मक कारवाई करण्यात आलेली आहे। अफगाणिस्तानचा खेळाडू मोहम्मद नबीला मॅच फीवर 15% दंड आकारण्यात आला। आफ्रिकेविरुद्धच्या लढतीत अंपायरशी उज्जत घातल्यानं नबीला दंड ठोठावण्यात आला।